आपण बनवतोय चंपाषष्ठीनिमित्त वांग्याचं भरीत। तर मी ही वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता त्याला अशा चिरा मारून घेतलेत मी आणि ह्याला तेल लावले। आता ही वांगी आपण अशी गॅसवर चांगली भाजून घेऊया। बघू चांगली भाजून घेतली की नंतर आपण हे खरड्यातलं भरीत करतोय हिरव्या मिरचीचं। आणि एका वांग्याचा आपण लाल मसाल्यात पण करतोय, कोल्हापुरी मसाल्यात कच्चा कांदा घालून, आणि थोडं आपण खरड्यातलं करतोय। दोन्ही प्रकारचे मी करून दाखवते तुम्हाला। आता ही आपली वांगी भाजून तयार झालेली आहेत। आता ही आपण ताटामध्ये याच्यावरची जाळीवरची वांगी काढून घेतलेत। आता हे सगळं काढून घेऊ काळं आणि मग खरड्यामध्ये ते परतवून घेऊ। चला तर मग आपण तयारी करू खरड्याची। आता आपण हे सगळं साहित्य घेतलंय। कांदा बारीक चिरून घेतलाय, हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण आणि अगदी थोडंसं आलं, कोथिंबीर आणि जिरे। आता आपण इथं सगळ्यात आधी खरड्यासाठी मिरची भाजून घ्यायची तेल टाकून। लसूण पाकळ्या पण भाजून घ्यायच्या, मिरची आणि आलं। हलकंसं भाजून घ्यायचं लसूण, मिरची आणि आलं। ते बघा त्याच्यामध्ये टाकायचं चिमूटभर जिरे, मिरचीचा ठसका उठू नये म्हणून चिमूटभर मीठ। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा एवढंच भाजायचं असं, आणि ह्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर। आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण जाडसर वाटून घ्यायचं याला। आता हे आपण काढून घेऊया। याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्त्याची पानं, 4 पानं टाकलेत मी कढीपत्त्याच्या। आता ते पण वाटून घ्यायचं त्याच्यासोबत। आता आपण त्याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा पटकन भाजून घ्यावा म्हणून त्याच्यामध्ये आपण टाकतोय थोडंसं मीठ। आधी आपण मिरची भाजते वेळी पण मीठ टाकलंय ना, त्याच्यामुळं कांदा भाजते वेळी पण थोडंसंच टाकायचं मीठ, अंदाजाने टाकायचं। इथं मी आता वांगी सोलून घेतलेत, त्याच्यावरचे सगळं काढून घेतलंय। तर मी खरड्यातलं करणार आहे भरीत आणि हे लाल कोल्हापुरीमध्ये करणार आहे। तर आपण आधी खरड्यातलं करून घेऊ हिरव्या मिरचीचं। हे वांग आपण असं व्यवस्थित एकसारखं करून घेतलंय। तर हा भाजलेला कांदा याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये ते टाकून घ्यायचं, थोडंसं परतवून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद आणि हिंग। आता हे टाकून घेऊन वांग आता आपण ते सगळं एकजीव करून घेऊया।
हे आता एकजीव करून घेऊ. गॅस बंद करून डिशमध्ये काढून घेऊ. तर हे पहा, हे तयार झालं आपलं वांग्याचं भरीत. चंपाषष्ठीसाठी खूप छान, मस्त आणि चवदार. तुम्ही बघू शकताय. हे बघा, खूपच छान. तर तुम्ही बनवा आणि नक्की करा. आणि रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. दुसरी पद्धत बनवतोय. हे भाजलेलं एक वांगा आहे, त्याच्यामध्ये आपण कच्चा कांदा घातलाय. हे बघा, झटपट होणारं भरीत. अशा पद्धतीचं भरीत शेतामध्ये केलं जातं. शेतातच वांगी तोडायची आणि शेतातच भाजायची आणि सोबत जर कांदा असेल तर तिथंच बनवायचं. तर हे वांग, कांदा आणि हे लाल कोल्हापुरी मसाला चवीनुसार थोडंसं घातलं आहे मी. चवीनुसार मीठ एवढंच घालायचं. हळद, मीठ आणि वरून असेल तर थोडीशी कोथिंबीर. आता ह्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. एक मिनिट, मी सगळं तुम्हाला एकजीव मिक्स करून दाखवते. तर हे बघा, हे तयार झालं. अगदी झटपट होणारं कोल्हापुरी मसाल्यातलं काही न घालता फक्त लाल कोल्हापुरी मसाला, कांदा आणि मीठ, बाकी काहीच नाही. कच्चा कांदा, कोल्हापुरी मसाला आणि भाजलेलं वांग. हे पण भरीत अत्यंत अप्रतिम लागतं आणि हे कच्चं भरीत म्हणतात त्याला. आणि हे आपलं हिरव्या मिरचीच्या खरड्यातलं भरीत. दोन्ही खूप छान लागतात. तुम्ही नक्की करा.